म्हातारीने नाश्त्याला काय केलं काय माहिती. खाय ना जरा. काय करणार आहे, काय तर केलं असेल कांदे पोहे वगैरे, दुसरं काय करणार आहे, तिला काय येतच तर. ऐक ना, आज सुट्टे, आज ना आपण मूवी बघायला जाऊया. मला पण तेच म्हणायचं होतं. आता घरी बसून पण म्हातारी नुसती बडबड करत राहते. तू कशाला ग त्या म्हातारीचं नाव काढते, त्या म्हातारीचं नको नाव काढू. अगं पण तिचं आता नाव नको काढू तर बघ तिने काय कुठं केलं आता नाश्त्याचं. चल भूक लागली मला. चल बघू काय केले, काय बनवते, काय दिवे लावून ठेवलेत. बाई अरे बापरे, या आता शिक्षण भाजत आहेत म्हणलं पोहे झाले असतील. अगं सुन बाई, आताच पीठ मळून ठेवलंय बघ. अगं उशिरा उठले, अगं लय कंबर दुखायले बघ या थंडी गारते. ए म्हातारे ते नाटकं नको सांगत जाऊ. तुला लवकर नाही का करता येत का? हा किती वेळची म्हणते मी पोहे करते, शेंगदाणे भाजत बसले अजून. कसे नाश्ते व्हायचे, कधी का आम्ही खायचं कधी जायचं बाहेर. मला तर नाही एवढी भूक लागली ना, 2 पटकन चपाती बनवा. काय बघताय तोंडाकड, रोजच आहे बाई. काय करावं हिला काय माहिती, हिला ना कुठं तर सोडून यावं असं वाटायला लागले मला. नसलेली बरं एखादी कामवाली लावली ना तरी परवडल. हिचा काय उपयोग नाही, खाऊन खाऊन नुसती पोचली या. हिला खायला लागतंय भदाडभर, गोळ्या लागतात, औषधं लागतात. जसा म्हातारा गेला वर तोंड करून तसं जायचं ना. कशाला बसली इथं सुनाच्या मुळस्तानी. चव घालवायची नाही आमची. काय नको कर पटकन करते म्हणजे उपकार करते का आमच्या करते सुंदर लवकर करते. रडू नको, अजून जिवंत आहे, गेलेली नाही. कर उचल आणि बटाट्याची भाजी कर, 2 चपात्या कर. अंडे आहेत का? हा का खाल्ली का? एक अंडे आणली होती, कुठे आहे ती? अरे खाल्ली ना ते नाही पोरं अंडी खात नाही ती. तुलाच लागते ना. चांगली गावगान अंडी आणली होती मी. मला ना एवढे सगळे अंडे खाऊन काय झालं काय झालं काय झालं काय झालं? तुमच्या दोघांना अंडे नाही तर शिजवून दिले. तुम्ही कधी खाता? काय बोलत तू? आणि का वांडी खाल्ल्यात आम्ही काय केलं मग? अरे कशाला खोटं बोलतोस? अरे म्हातारपणी थोडी लाज धर. खाल्लीच नाही आम्ही म्हणल्यावर काय आमच्या वाळ घेती? तुला खायची तू खा ना. आमचं काय नाव घेती? खाती खोटं पण बोलती. मी कशाला खोटं बोलले? आपल्या घरात अरे काय नाही ते लागली असंच आता काय करणार? काय झालंय तुला सांग का, ह्या म्हातारीची ना जशी म्हातारी व्हायला लागली ना तशी बुद्धी चाळायला लागली तिची. तिला काय कळाना बिन काय समजाना बी. कवर सांगायचं तुला. तुमच्या पाया पडते रे मी. खरंच माझं दुखतंय रे. मी अंडे अरे पाया पडाय काय मी द्यावेत का? मग पण खरं बोलल्याने काय फरक पडतो? मी नाही खाल्ले अंडे. गोळ्यापणाचा आवाज ती नाटकं करते. खाल्ले सांग ना कशाला मग एवढं होईन? मी खात नाही रे. मी का तुम्ही आपल्या घरात चोरी करण काय खोटं बोलली नाही. मला सांग ना रे. इकडे बघ, हे काय आळ घेतात का तुझ्या? हा आमच्या सोन्यासारख्या बायका आहेत, हे कसे आळ घेते तुझ्या? अरे मी काय यांना लाज नाही तर? आम्ही जन्म देते आहे रे तुमची. मी कशाला खोटं बोलत एवढं वाटलं कशाहून नाश्ता मात्र लवकर करायला लावला होता ना अजून ते शंकरच भाजी बसली. आणि एवढी सांगते ते जाऊ द्या, आपल्यालाच लागते खायला. ए जाऊ दे आता, ह्या म्हातारीच्या नको नादी लागायला ना. आपण बाहेरच नाश्ता करून तसंच मूवीला जाऊ. तू एक काम कर, झालं तुझ्या मनात होतं तो नाश्ता नको करून काही नको, ती शेंगदाणे तूच खाऊन घे. चला आपण बाहेर नाश्ता करू. चला सकाळी सकाळी मूड खराब केला. चल चल नको नाद लागू तिच्या. अरे ऐका की जा बस. हे पोरांनो. ऐका ना रे, मी नाही काय केलं रे. अरे नाश्ता करते रे, खाऊन जा रे. तुमच्याशिवाय कोण आहे मला? अरे माझं गाजू वागत. तुमच्याशिवाय कोण आहे मला? नका रे माझ्या गाजू वागू. नका.
नका रे असं वागू काव मला एवढं लवकर सोडून गेले. पोरं आपली नाही राहिली हो, आपली नाही राहिली. हो पोरग झालं तेव्हा किती आनंद झाला होता मला. हवा टेंगणं वाटायला लागलं होतं. सगळं जग जिंकल्यासारखं वाटत होतं मला. पण आज आज ही आई हारली हो, हारली हारली आई आज हारली. काय झालं काकू? काय नाही बा, तू काय शाळेत आलास? मी ते आवाज आणि गडबड गोंधळ ऐकून आलो. काय नाही अरे, ते पाय घसरून पडले ना म्हणून रडत होते. काय नाही झालं, मग रडताय का? तेच लागलं थोडं पाय घसरून पायाला म्हणून रडत होते. मग दवाखान्यात जायचं का? नको, तुला बरं देते, तू नको नेऊ दवाखान्यात. ते रोजच आहे. काय मी एक दोनदा नेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला, पण ते मलाच बोलले. मलाही खूप वाईट वाटतं काकू. माझी मस्त करण्याची इच्छा आहे, तुमचं सांभाळ, तुमचं संगोपन, पण मी तरी काय करणार. मी रोज पाहतो तुम्हाला पोरंही बोलतात, सुनाही बोलतात. खूप वाईट वाटतं. काका होते, अण्णा, त्यावेळेस काय ठीक होती तुमची, काय तो साज. पण आज अण्णा नाही तर सगळ्या दायाला गेलो. आज वाटतं अण्णा असते तर परत ती बरकत, तो साज, तो ती ठेप परत असती. अण्णांची नाही आठवण येते. जाऊ दे, ते काय आपल्या हातात होतं करे. शेवटी नशिबापुढं कुणाचं काही झालं नाही. माझ्या नशिबातच हे भोग भोगायचे असेल ते मला भोगावंच लागतील. यात तू काहीच करू शकत नाही आणि मी काहीच करू शकत नाही. बरं काकू, काय जे होईल ते होईल. आता तुझ्या हात नाही भगवत. मी तुला माझ्याकडे घेऊन जातो. हो, मी त्यांच्याबरोबर भांडणं करत नाही नाही नको, ते तुला पण बोलते रे. माझ्यासाठी तू कशाला त्रास सहन करतो. नको, बोलू मी दे. इथंच राहते. तू माझ्या आईसारखी आहेस. तू लहानपणी माझा सांभाळ केलास, अंगा खांद्यावर खेळवलंस. अरे चुलती काय आणि आई काय सारखी. मी बघा काय करायचं ते. त्यांची काळजी नको करू. अरे तू पण मला त्या दोन पोरांसारखं तिसरा लोक आहे. पण तुला बोललेलं मला नाही सहन व्हायचं रे. माझ्यासाठी नको तो त्रास सहन करून घेऊ. माझं काय होईल ते इथंच होईल. राहू दे, मी नाही येत तुझ्यासोबत. माझ्या डोक्यात आलंय मला काय करायचं ते. तू काळजी करू नकोस, मी माझ्या परीनं पाहतो. तू काळजी घेत स्वतःची. हा, काही जरी लागलं तरी मला आवाज दे, मी आलो. बरं मी जातो, पुढची व्यवस्था पाहतो काय ते. हा, येतो. फिरा. काय माझं नशीब असेल, पोटच्या पोरांना माझी माया येत नाही आणि हा धीराचा असून मला आईच्या पलीकडे माया लावतो. का रे देवा, माझी एवढी परीक्षा घेतोस. कुठल्या जन्माचं पाप फेडायला होतेस तू मला. सगळ्यांच्या हाजऱ्या लिहाव्या लागतात, पगार पाणी. राम राम सरपंच. राम 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 राम. अरे काय रे निलू, कस काय येणं केलं? तुमच्याकडे एक काम होतं. काय रे? सरपंच काय सांग. काही पैसे बिशे लागतात का? नाही नाही, नाही ना. विषय असा होता हा की आमच्या काकूचे लयच हाल चालले होते. हा, त्यांचे पोरं काही त्यांना व्यवस्थित बघत नाही. ते तर नोकरीला आहेत ना दोन्ही पोरं. नोकरीला आहे, हा. पैसा पाणी आहे, हा चांगला उद्योग धंदा चाललाय हा. त्यांचा. पण आईला ते जपत नाही. नाही. आज सकाळच्याला मी येत होतो त्यावेळेस भांडणं ऐकली. हा ते
नाश्ता केला नाही म्हणून म्हातारीला नाही नाही ते बोलले. बर मला लय वाईट वाटलं. हा मी जाऊन बघितलं, हा त्या दोन्ही जोड्या बाहेर फिरायला गेल्या. हम्म मग मी काकूकडे गेलो. हम्म काकू ढसाढसा रडत होती. बर मी म्हटलो काकूला माझ्याकडे चल, मी सांभाळतो तुला. हा पण काकू काय ऐकाना. हा धुणं ते अजिबात जीव नाही लावी नाही, हा धुणं भांडे, घरातला स्वयंपाक, काय केरकचरा सगळं काकू काढते. अरे सुनाने सासूला घालायला पाहिजे का सासूने सुनांना घालायचं? धोपटायला पाहिजेत अशा सुना, आणि अशी किडे पण धोपटायला पाहिजे. जीव नाही लावत त्याच्यात म्हातारीला. अजिबात नाही. अरे तुला माहितीये का, ते पोरं शिकत होते ना, तर तुझी काकू माझ्याकडे यायची, सरपंच 4,000 द्या ना. सरपंच तिने काम करून माझे पैसे मिटवलेत, आणि 3 वर्ष झाले तुझा चुलता वारलेले, हा अण्णा गेलेले, बरोबर ना? बरोबर. आणि काय कष्टातून शिकवलेत पोरं, हा आणि त्याला हे दिवस जाण नाही हो. हा माझ्या चुलत भावांना जाण नाही. अजिबात जाण नाही. आईला सांभाळत नाही, हम्म. ना तिचं औषध पाणी करत. आणि कशासाठी केले असतील की बा म्हातारपणात आपल्याला यांनी जीव लावावं, याच्यासाठी प्रत्येक आई वडील मुलांना जीव लावत असतात की म्हातारपणात आपल्याला सांभाळावं. बरोबर आहे की नाही? आणि हे जग कशासाठी पळतंय माहितीये का? हे जग अशासाठी पळतंय, पोटाला काही नाही लागत, पण आपल्याला जे कष्ट झाले हे आपल्या मुलाबाळांना होऊ नयेत याच्यासाठी हे जग पळतंय. खरं सांगायचं नाही, पोटाला किती लागतंय, आणि त्याच पोरांनी असं करायचं योग्य नाही. आणि त्यांना पण आई बाप आहेत की नाही? एक काम कर, ते आले का कुठं फिरायला, कुठं गेलेत नव्हतो ना, ते आले का मला सांगायला ये, मग मी येतो. बघ मग आता काय करतोय त्यांचा हाल. चालेल सरपंच, हा. मी लागलीच तुम्हाला कळवतो त्या आल्यावर. हा मला कळव. हा चालेल, एवढं- माझं जरा हिशोब राहिलेत लिखाणाचे. हा चालेल, जा. अवघड आहे भाऊ, काय उपयोग नाही अशाकडे. सगळेच नाहीत अशी, सगळी मुलं अशी नाहीत. काही मुलं रोज आई वडिलांच्या पाया पडतील, कमी जास्त दुखणं भाणं सगळं काही बघतील, पण हे असे नालायक. हा बायका आल्या का बायकोचे बैल होते काही सगळे नाहीत. की आपल्याला ज्यांनी जन्म दिलाय, ज्यांनी लहानचं मोठं केलं, काय त्या अपेक्षा असतात, काय हे असतं, काय आनंद झालेला असतो मुलं जन्मल्याच्या नंतर. अवघड आहे, हे कलियुग आहे, काही उपयोग नाही. भांडे तर घासायला लागले मी, आले बिल्ले तर म्हणून इकडं पटंगण सोडून दारातच भांडे घासायला लागले. आता काय करू, सकाळ धरणं कमराने पाहून नको केलंय मला. आता गारठ्यामध्ये बसलं तर मला उठवायचं सुद्धा नाही. ते यायच्या आधी मी भांडे घासून घेते. काय देवा माझ्या नशिबाला दिलंच हे. पोरं सोन्यासारखी जपली, पण पोरांना आईची माया राहिली ना. कुठल्या पापाचं पान खेळायचं मला काय माहित. आले वाटतं. काय नाश्ता आणि जेवण आणि काय भारी झालं रे. मग मुलीले मस्त अरे काय पिक्चर काय जबरदस्त आई चालली बा. अरे पावसाने लईच मोकार ताणले रे. हा मग काय अजून थांबायचं होतं मला. दागिने घेतले का? हा हा चला चला. हाय का? बघा आता हिला तर काही लाजच नाही या म्हातारीला. भांडे घासताय का म्हातारी? परला सोडून दिली बरं का. आहे अगं तुला काय डोकं बी काय का नाही? हा नको ना जगाला दाखवायला मी काय करते ती. जगाला दाखवाय पाहिजे ना, म्हणून बाहेर भांडे घासताय ना. बाहेर काय तिथं घासायला काय झालं? भिजताय का तुम्ही? अगं सुनबाई सांगितलं सकाळी माझं लय कंबर दुखतंय, गारठ्याने भिजल्यावर जाऊ दे, आलं. त्या म्हातारीचं डोकंच मागं मुळात आहे ना, तुम्हाला डोकं साथ देतच नाही. आता ती काय करीन आणि काय उद्या वाढून ठेवीन तिलाच पत्या नाही. भाऊजी ही मुद्दाम करते हा. शेजार पाजाराला दिसाव हा म्हणून येणारं करते जाणारं ही. बघते ना, आणि आम्हाला आहे ना ते त्यांचे बोलणं खायला लावायचं. एवढेच काम करतो, Yes. बाकीचं काहीच करू नको. हेच म्हातारीला काम आवडतं ना, त्याच्यामुळे तर बसले बाहेर भांड्याला. धुणं बी बाहेरच अरे, धुतलं असं असं. काहीच नाही माझ्या मनामध्ये. अरे दुखायला लागले म्हणून मी तर भांडे घासायला किती लागले. नाटकं करते म्हातारी, कितीच नाटकं करते. सकाळी झालं नाही तर दुपारा संध्याकाळी 3 नाही. तास नाटकायचे असते. वहिनी जरा बाहेर भिजली असती ते काय मग काय मिली असती का? ते कोंब आले असते म्हातारीला. का कपडे नव्हते बदलाय तुला घरात?
कशाच्या साड्या 17 साड्या मस्त नटती ना हा. म्हातारपणात. काय तो चव घालायचं चालवलंय आमचं आम्ही कुठं तो चालवलंय काय आमची थोडीफार तरी ठेव. आपण राहतो कसं आपण किती लोक नाव काढित आपलं हा? अरे, बायकांना एवढ्याले डाग करून आणलेत ही बघ. मग हा? तिला काय कशाला कमी आहे का दाखवताय? गावात आम्ही कशाने कमी आहेत का कुठं? मग मला 2 मणी. काय 2 मणी हाय ना. अरे माझं सगळं दागिने मी सुनांना दिलं. अरे फुटके 2 मणी तर माझ्या गळ्यात नको का? अरे आई मला तू सांग आता 2 मणी घालून तुला कुठं जायचंय जसं नाही. यांना बघत गाव. नवरा तुला मेला कोण लागणार ना आहे? तर नटायचंय म्हातारीला. मग काय अगं फक्त 2 मणी. हा, कशाला लागत आता काय नाही, बाद झालं, वय झालंय तुमचं, घरातच काम करायचं, मणी घालायचं वय नाही, गेली जवान पण आता. मग काय अगं जेवण पण असंच घातलं ग मी कष्टामध्ये कधी हाऊस नव्हती. अगो बाई बाई बाई. अरे, पण आई मला तू सांग याच्यातच आनंद मानायचा सोन्याच्या घरात आहे ना तीच म्हणायचं आपल्याला लई आहे. मला पडली तुला या उद्योगावाचून नाही रे भाऊ मला वाटतं ना हे आपल्या म्हातारीला खपतच नाही सुनाला काय केलेलं तसंच वाटतंय मला. हा? काय खपत नाही का तुला काही नाही नाही रे तुझं नाही. पण मला नाही. वाटलं असं. अरे तसं नाही हिला चांगला परपंच कवा दाखवायचा त्यो हिच्या काळात ही नव्हतंच ना. हा आणि सुनाला करतो तर ते खपत नाही. कसं खपन हे घाळ्यात घालावं एवढं माझ्या. बघू कसं आहे, छान आहे. छान आहे. तुम्हाला नाही मी सांगितलं, हात कस काय लावला तुम्ही ह्याला? हात कसा काय लावला? भेटलं नाही का कधी? बघत होते कसं. बघायची गरज नाही, घालाव गळ्यामध्ये. हा कसं तुला वाटतं? घाल ना. कोणी घालते? भारी दिसतो ना नाही आपली चॉईस आहे ती काय कधी दिसती अगं बोल ना, कशी दिसते तुझी सून? छान दिसते. हा, तोंड पाक गेलं. बरं मी काय म्हणतो उचल आता भांडे हे बघा सासूबाई. वाव, ही पण छान दिसते अगं, मस्त दिसते. बघाच्या सोना उठून दिसते. अरे तुला किती आनंद व्हायला पाहिजे. मग हा? तुला तोंड फार वाकडे तिकडे करायला लागली. हे घाला जरा अजून. नाही राहू दे आता नाही घातली का? अजून बघ त्याच्यात काय तुला हे घालायचं. अंगठी घाला. अरे गेल्या महिन्यात बापाचं वर्ष श्राद्ध होतं. तुला म्हणलं जरा 10 माणसं बोलून जीव घालू. बघा तू तेव्हा आता म्हणलं पैसा नाही आणि आता एवढं दागिनं करून आणलं. म्हणजे आता घे म्हातारा आता. मेलाय आता परत त्याचे माणसं जीव घालायचे त्याच्यात खर्च करायचा मग? व्यर्थ. आणि आम्ही कळलं ना तर लगेच जळकी सुटली म्हातारीला. अरे तुझा बाप किती दानशूर होता माहितीये का तुला? अगं बाई 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 अरे बाई त्याच्या- बाई बाई. त्याच्या काळामध्ये दारात येणारा माणूस कधी उपाशी नाही गेला रे. पण आज मिळाल्यावर त्याच्या नावान 2 घास तुझं लोकांना घालता येईल. ए आई तोंड बंद कर आम्ही का लोकांना खाऊ घालायला का मोकळे नाही आम्ही काय कमी दानसूर आहेत का काय? मग हा एवढं करणं काय दानसुराचीच काम आहे ती. बरं जेवण काय झालंय का? नाही काय जेवण झालं? नाही तुम्ही म्हणले मी जीव. आम्ही खाऊन आलोय तू जेवली का खाल्ला असं चांगलं चांगलं करून सांगायची गरज आहे का अंड्याच्या पोळ्यात जे अंडे राहिलेले खाल्ले असतील ना तळून पोळून. नाही गं बाई कामातून येळच नाही मिळाला. मी नाही जेवले. 24 तास काय कामातच नादी लागत केलंय. नाही, मोकार- उचला भांडे. खायची कामं करतात. तुम्ही हो घरा घरात हो. चला हो घरात. काय नादी लागत भांडे उचला, उचला भांडे उचला. अगं उचल ना भांडी, उचल ना, उचल. वर नेली तर वर. काम मालिक बघावं लागेल लगेच आपल्याला. हा. चल चल ना. हे ना. खाऊन खाऊन लोद्या झालाय. हा मी काय म्हणते, हिला ना ढकललेलंच बरं आहे. अगं तू येडी का काय? दुसऱ्या बाईला कामाला ठेवायचं पैसे जाते आणि उलट बोल करीन होती ना आपली. हा तू कसं बेसायड आहे. मग कसं? काय ते गावात लग्न होतं लय डिजेन लय आवाज खरं हा अवघडच डीजे वाले रात्री 10 पर्यंतच लावायला पाहिजे 10 ना. पर्यंत झोपा नाही काय नाही हा ना कोणालाच राव. काय समजाना कोणाचंच काही कोणाला समजत नाही झोपा येत नाही. झोपा येत नाही. बाय 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 घ्या नाटक. काय झालं आता? लगेच अंगावर बिंगावर घेऊन बसल्या झोपल्या. आ काय झालं एवढं कानायला? हा? काय तर ताप बिप काही दिसत नाही अंगाला? हा? दुखतंय ग. काय दुखतंय? हे सगळं राडा आणि तेन पडलंय हे कोणी आवरायचं? हे कपडे आणि ते सगळे घरात राडा करून ठेवलाय. हा अहो तुमचं काय दुखतंय? उठून बसा. ए इकडे ये ग. हे बघ ही म्हातारी कशी नाटकं करती बघ. काय बघ हा. बघ आता हे नाटकच बघ. काम करायला लागते म्हणून चाललंय का खरंच आजारी पडली? अगं ताप तर जरा पण नाही. अंग उठ, दुखतंय. तुला काही धाड भरली नाही. उठ. हा ऐक उठ ग. म्हणलंय ना तुला. उठ. धाड भरली नाही तुला. आहे नाटक निसते.
दाढ भरली नाही. जरा सुकली नाही, कोमजली नाही म्हणे दुखत आहे माझं. तुला मी म्हणलं होतं तसं सांग. हा म्हातारे ए म्हातारे नीट उभा राहा ना. म्हातारे नाही ग, तुला कुठं गरम वाटते? झाडून घे. काम नाटकं नाही. नाही करत का? ती मात्र उभा सुद्धा राही नाही गई. म्हातारे, तुझी नाटकं चालणार नाही तिथं, कळलं? ही झाडून घ्यायचा आणि सगळं राडा पडलाय, ते कोण आवडणार आहे? येणार आहे. पाहुणे येणार आहे जरा. गई. काय झालं? काकू काय झालं? काय नाही ते दवाखान्यात न्यायचंय तिला. हा. हे बाहेर गेले तर आलं का आम्ही दवाखान्यात घेऊन जातो. उठता उठता पडले. नाही नाही, अहो त्या उठता उठता पडल्या. बाई काय झालं म्हातारीला? काय पडल्या मग इथं दिसतंय झोपलेलं म्हातारीचं तो खात आहे. अहो, तसं नाही भाऊजी, म्हातारीला म्हणलं आराम कर. म्हातारी काय पाणी प्यायला गेली का काय ते पडली. आम्ही देतोय पाणी. तुम्हाला काय काही कळलं लाज नाही. आहेत का? इथून काय देऊन म्हातारी पडत असते का? तसं नाही हो, आम्ही तेच बघायला आलतो. म्हातारीला ताप आहे का काय म्हणलं बघावा आणि चहा करून आणावा. मी त्याच्यामुळे आले होते फार म्हातारीला. बेशुद्ध पडली म्हातारी, तरी लक्ष नाही तुमचं. ते नवरे कुठे गेले तुमचे? ती आलं का आम्ही दवाखान्यात घेऊन जातो. हा. सोडा म्हातारीला. काही गरज नाही, आम्ही सासूबाई? दवाखान्यात जातो. ओ सासूबाई, नका नका तुम्ही नका असलं. वहिनी, लय काळजीचे आहे माहिती. तर मी नाही धर सासूबाई. अहो अहो सासूबाई, आम्ही नेतो ना दवाखान्यात. नेतो का आम्ही नेतो. काही सासूबाई गरज नाही. आता कसा पचका झाला. दरवाजाची कडी तर लावायची. अगं मला काय माहिती, तो तिचा पुतण्या इथे येऊन बसलेला असं बघायला, तो कायम तिच्याकडे लक्ष ठेवून असतो. हा ना. नाही ना, ह्यांना येऊ दे एकदा, त्याला ना हाताखालनच काढायला लागते. तेच सांगावं लागणार आहे. कायम लक्ष असतं ती खोकली तरी तो जवळच असतो. काय झालं करायला तो. मला वाटतंय काय त्याचं लग्न नाही झालं म्हणून तर तो असा नाही का करत ग. ते जाऊ दे आता, त्याचं होऊ दे काहीतरी तिकडं. पण आपलं आता बघ, ते म्हातारीला घेऊन गेले तर आता काय जाऊ दे, करायचं? तिला काय दाढ भरती म्हातारीला, काय नाही होणार. हे नसतं आलं ना बरोबर आपण केलं असतं. पण ते भाऊजी पण आलं ना शेजारचं. मग तेच आणि तर आता. हा पुतण्या लय तिची काळजी घेतोय ना, त्याला म्हणाव न्यायचा घरी आणि सांभाळ जा. त्याच्याकडेच बघू आपण. आता आहे ना, यांना सांगायला लागेल. चल. काकू ए काकू ए काकू, आल्या थोडे सुधार. चला पटकन सावकाश सावकाश. चल नेल्या तू धरा, मी गाडी वळतो. हो हो. तुम्ही कशाला त्रास करून घेतले पोरांना? आता एवढं दुखत आहे तुमचं, त्रास कायचा आम्हाला? सावकाश. बस तू बी बसलं का? तुम्हाला कळत नाही का? आम्हाला लगेच फोन करायचा ना. आता कसं काय फोन करणार? लगेच फोन करणार. ती मग- हा. डायरेक्ट घरात आली, थोडासा आवाज आला का? अरे पण ते निलू भाऊनी त्यांना कळालं ना, आम्हाला एक फोन करायला तुम्हाला काही आखली होत्यात का नाही मग काही? केलाच ना फोन भाऊजी, तुम्ही कसं तोंड टाकताय आमच्या? मला हेच कळत नाही. आमचं काही चुकतंय का? बरं ऐकून घ्या. म्हातारीला आम्ही काहीच नव्हतो करीत. तिथं फक्त गेलो बघायला, तिला ताप आलेली होती. ती तेच सांगत होती. तोवर धरायला गेलो तर पडली म्हातारी. तेवढंच ते आले, तिचा आवाज झाला तर. अरे तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जरा थोडे महापात्राकडे गावात आहे ना, लई चर्चा व्हायला लागली. मग आम्ही तर झालो तुमचे बैल नाही चांगली आहे ना, पदरा खालची जी म्हणतात ना, अगं ती पद्धत आमची होऊन बसलेली. म्हणजे हे तुम्ही मला सांगता बरं का? मी काय म्हणतो, चालते दवाखान्यात तिकडे मग चला. हा, चल. मी म्हटलं होतं ना आम्ही घेऊन जातो दवाखान्यात. हे आलेच बघा दवाखान्यात. आम्ही येणार येणारच होतो आई. आम्ही घेऊन जातो. डॉक्टर म्हणले म्हातारी हाताला नसते आली, टाइमवर नसतं नेला आम्ही तर. काय तुम्ही नेता? आम्ही निघलो होतो दवाखान्यात. हे काय सगळं चालत होतं. बरं. भाऊजी पैसे किती झाले तुमचे? तुमचे पैसे द्या. आमच्याकडे पैसे नाही. पैशावाली सरपंच का? का हो? तुम्ही वाजलेत. तुम्हाला एक माहितीये का, हे दांड आणलाय. आता दांडेने काय करायचं ते बघतो. या म्हातारीने, आता म्हातारा झाले 2-3 वर्ष गेलेले अण्णा, तिने कष्ट केलेत. माझ्याकडून 2-4 हजार रुपये द्यायचे तुमच्या शिक्षणासाठी, आणि कष्ट करून तिने फेडलेत. दररोज कधी गरज पडली फी भरायला कशाला, लाजा वाटतात का तुम्हाला? नालायकांनो, गाडीने एवढं सोनं घातलं, बायकाचे बैल झालेत, बायकांच्या गाडीने एवढं सोनं, आणि त्या म्हातारीला तर स्वयंपाक पाणी धुले भांडे सगळं काही करून घेता. तिला तुला आई बाप नाही का गाई टाकू काटवाला तुला? अरे तू तर ठरलाय ना. सरपंच सोनं काढ. हे घर म्हातारीच्या नावावर, जमीन म्हातारीच्या नावावर आहे. आलं तुमच्या लक्षात? आणि ते पण खरेदी खात्याने 6 एकर घेतलेली.
हा तुम्ही इथून निघायचं सोनं काढ सोनं काढ टोला टाकीन तू गप सगळंच काढायचं. सगळं काढायचं तुमचे कपडे काढून घे आम्ही जायचं कुठं कुठे जायचं भीक मागायचं काम करून कष्ट करून कामवा नोकऱ्या आहेत तुम्हाला नोकऱ्या आहेत तुम्ही जायचं कुठं म्हणजे तुम्हाला नोकऱ्या आहेत आलं का तुमच्या लक्षात काढा सगळं काढा तुम्ही काढ. काढा तुमच्या काढ हाताने सगळं. त्यांना काढायला सुद्धा हात नाही काढ काढा. सगळं आणि का गं? ए तू इकडं बघ तुझे भाऊ जाई हा असेच करतात का तुझ्या आई बापाला तुझे असेच करतात का मी जाऊन येतो ना तिथं तुमच्या घरी पण जाणार आहे सोयरीकील मी होतो हा लाजा वाटतात का अरे आई वडील हे दैवत आहे हा माणूस गेलं का पुन्हा भेटत नाही हा आणि मग वा लोकांना जेवण घालायचं गुलाबजांबू करायचे जिवंतपणी जीव लावा ना हा चुकलं सरपंच साहेब चुकलं राहू ऐका ना सरपंच निघा. तुम्ही निघा माफी मागवतो माफी नाही काही चुकीला माफी नाही माझ्याकडे सासूबाई चुकलं रे आमच्याकडून सगळं म्हातारीच्या नावावर आहे. चुकीला माफी नाही सरपंच, निजामाला वाटायला सांगत होता मी पण त्रास देतात ना भांडेन कुंडेन धुणं सारं काम करायचं निरुणी माझ्याकडे येऊन सगळं काही मला सांगितलं नाही काय यांना हे चुकीच्या म्हणजे लायकीचे नाही लायकीचे नाही. हा तुमची लायकी काय आहे ही समजली आलं तुमच्या लक्षात त्या अंगठ्या राहिल्या अंगठ्या काढ ते घड्याळ कशाला पाहिजे तुला तुम्ही काय रे गड्या? म्हातारीमुळे हा? आले ना तुम्ही जन्माला तुम्ही जन्माला तर झालं हा, पण म्हातारीने मोठं केलंय म्हातारीने कष्ट मोठं करून केलं म्हातारीने कष्ट. म्हाताऱ्याने म्हातारं गेलं हा. आणि काय जीव होता त्यांचा नवरा बायकोचा हा काढते हे जग तुझ्या हातात बायका काय? कोणामुळं पाहिल्या तुझ्या हातात दाखव कशाला काढायला पाहिजे रे तुम्हाला काढ दे हा त्या अंगठी काढ बारीक जरी असली तरी काढ हा आणि आता आहे ना तसं येऊ धरायचं. सरपंच आम्हाला आईची किंमत नाही कळाली व माफ करा तुम्हाला आईची नाही आणि बापाची नाही किंमत कळेल त्या बापाने कष्ट केले पण आजारपणाने गेला तुमचा बाप आणि ते म्हणतात ना स्वामी तिन्ही जगात आई विना भिकारी आलं का अरे तुम्ही भिकारी आहेत. हा तुम्ही भिकारी आहेत हा आई विना भिकारी हा निघायचं लगेच आणि पुन्हा म्हातारीला आपण जीव लावू हा हे सगळं म्हातारीच्या नावावर आहे वाटेने करायला देऊ शेती सुटायचं बघायचं नाही चपला नाही चपला नाही चपला नाही बिगर चपलाची. हट. असे नाही जन्माला आले परवडले हा. हा परत माग येऊ नका हा नाही ठोकू धरून परत मागायला जर आले तर घरात घ्यायचं नाही आणि नेलू म्हातारीनं तुझ्याकडे इकडं फुलप लाव आणि तुझ्याकडे घेऊन जाय नसलं तुला जमत तर माझ्याकडे आणू का काकू, तू आता पगळू नको हा अजिबात पगार करायचा नाही त्यांनी काय हाल केले लाड केल्याने तो हाल झाले हा अजिबात घ्यायचं नाही धन्यवाद हा चल, जा. घेऊन जा. जा घरी घेऊन जा इथं कुलप बिल्प लाव तरी भाऊ हा. हा